श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरबिन्दु नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 21व्या अध्यायाचं पठण केलं होतं आणि त्याच्यामध्ये एका ब्राह्मणाने आपल्या 3 दिवसाच्या स्नानाच्या पुण्याने भूताचा उद्धार केलेला होता. त्याला भूत योनीतून मुक्तता दिलेली होती आणि त्याला वैकुंठामध्ये यांनी पोहोचवलेलं होतं. आज आपण त्यापुढची कथा ऐकणार आहोत, कारण की लक्ष्मीले महाविष्णूंना अशीच प्रार्थना केली होती की याबद्दल अजून काही कथा असतील तर त्या तुम्ही आम्हाला अवश्य सांगा, म्हणजे आमचं कल्याण होईल आणि आम्हाला ऐकायला देखील त्या गोष्टींचा आनंद होतोय.
आणि त्या पुढची गोष्ट मग आपण आज बघणार आहोत. तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 22. श्री गणेशाय नमः. श्री भगवान वैकुंठ विहारी, इंदिरेसी म्हणे वो सुंदरी, पूर्वी मरुदेशा माझारे, विचित्र एक वर्तले, सप्तशत महाक्रूर प्रेत, अधिक मास प्रभावे झाले मुक्त, ती कथा अत्यंत अद्भुत, सांगतो समस्त ऐकतो, मरुदेशी गोकर्ण पर्वत, तत्पार्श्वभागी अतिविस्तृत, शिवपुरी नामे सर्व विख्यात, एक नगर आहे पै, ती सर्वदा शिवासी प्रिय, रथ्या चत्वरी अतिरमणीय, प्रासाद गोपुरी आश्चर्यमय, अमरालयची जैसे की, चतुर्वेदी सकळ ब्राह्मण, तेथे सर्वदा वसती जाण, क्षत्रिय वैश्य शूद्र संपूर्ण, स्वाचार संपन्न वर्तती, तैसेचे अन्य जातीचे लोक, सत्यवादी असती सकळिक, श्रौत स्मार्तादि कर्मे अनेक, यथाधिकार आचरती, ठाई ठाई श्रुती घोष, सदा चालत असे विशेष, शास्त्र चर्चा ही आसमास, रात्रंदिवस होतसे, प्रति मंदिरातूनही सतत, भगवत भजने कीर्तने होत, पुराण श्रवणाची तो मात, काय तेथ वर्णावे, सर्व जातींचे सर्व लोक, स्व धर्मेचे वर्तती देख, अधर्माचा लेशही एक, कोणही तेथे नाचरती, ऐसी ती शिवपुरी उत्तम, तेथे सदाचार संपन्न परम, ऐसा कोणी विप्रदास नाम, शूद्र एक राहतसे, तो सदा स्वनामानुसार, विप्रदासियत्व करी साचार, आणि तयाची स्त्री शुभ सुंदर, विप्रदासी नाम तियेचे, ती साध्वी पतिपरायण, भ्रताराज्ञाच मानी प्रमाण, ऐसी ती उभयता अनुदिन, धर्मे करून वर्तती, तो कालपर्यये कदाचित, अधिक मास झाला प्राप्त, जो का पुरुषोत्तमासी सतत, प्रिय अत्यंत असे पै, तैत्या शूद्रे स्वस्त्री सहित, विप्राज्ञा घेऊन यथोक्त, अधिक मासी नित्य स्नानार्थ आणि दानार्थ आरंभिले, गोकर्ण गिरीचा पायथा चांग, नाना धातू विचित्र सुंदर, तेथे सारणेश्वर नामे अभंग, लिंगरूप शिव आहे, तो स्मरण मात्रे दुःख पाप, दैन्यासी सारुनी तारितो संसार्यासी, म्हणून सारणेश्वर ऐसी, संज्ञा तयासी झाली असे, त्या सारणेश्वरा सन्निध पाहे, गोकर्णी नामे गंगा आहे, जियेच्या स्नाने नवल आहे, पापे सकळ लोपते, ती सारणेश्वराच्या प्रित्यर्थ, तया सन्निध राहू निसक्त, तेथे येत्या शिवभक्तामृत, अनुग्रह करीते सर्वदा, तियेच्या तीरी करिता वसती, सकळ आधी व्याधी लोपती, आणि सर्व जगा माझी ख्याती, होऊने मुक्ती लाभते, ऐशा त्या पावन गंगेत, विप्रदासे स्वस्त्री सहित, अधिक मासा माझी यथोक्त, नित्य स्नान चालविले, स्त्री सहित स्नान सारून, सारणेश्वराचे करावे पूजन, ऐसे नित्य आचरिता जाण, अधिक मास पूर्ण झाला, तैत्या विप्रदासे यथा बुद्धी, गोकर्णी तीरे शिवसन्निधी, यथा शास्त्र उद्यापन विधी, परम भक्तीने संपादिला, न्यायानुवर्ती सदाचार संपन्न, ऐशा सपत्नीक विप्रान लागून, वस्त्रालंकार दक्षिणा प्रदान, देवूनी पूर्ण तोषविले, आणि जोडोनिया करद्वयास, दीनवाणी प्रार्थिले त्यास, अहो स्वामी म्या आजी तुम्हास, श्रम अपार दीधले, मी अत्यंत दरिद्री पामर, परी तुम्ही स्वल्प संतोषी द्विजवर, तरी कृपा करो निमजवर, क्षमिजे सत्वर दयाळी, ऐशी विप्रदासाची वाणी, ऐकता ते द्विजतोषुनी, तयासी आशीर्वाद देऊनी, स्वसदनी पावले, मग तो विप्रदास ही स्त्री सहित, या वया निघाला स्वगृहाप्रत, तव मार्गी सप्तशत प्रेत, तया अवचित भेटले, ते सकळही अत्यंत कोपी, महाकाय भयानक रूपी,
सर्वदा सर्व कर्माक्षेपी महापापी असती पै परे इंद्रिये सांगू काय कालयोगे निसंशय तयांच्या पापांताचा समय आणि शुभोदय पातला म्हणून अवचित त्या लागून तो साधू विप्रदास भेटून तद्दर्शने अंतरे तत्क्षण किंचित ज्ञान उद्भवले क्रूर भाव सकळगळाला परहिंसा स्वभाव पळाला क्रोध मदादी ग्राम जळाला आणि उदेला सद्भाव बहुतेक झाले शांत वृत्ती परी भयानक दिसती आकृती मेषमुख कित्येक असते कित्येक दिसती करालास्य कित्येक ते गर्धब मुख कित्येक उष्ट्रानन देख गृध्र वदन किती एक कित्येक भेक तैसे पै कित्येकांचे पादसान आणि एकांचे लंबायमान कित्येकांचे मध्यमहान मृदंगा समान दिसताती सकळ प्रेतांची उदरे सखोल क्षीण जैसी विवरे लंब कृशादी नानाकारे दिसती शरीरे भयंकर कोणी करीती हाहाकार कित्येक करीती चित्कार आणि कित्येक ते वारंवार सर्पवत क्रूर फुत्कारिते जैसे का दग्ध महापादप तैसेचे अत्यंत दुर्दर्श रूप सखोल गर्त अथवा कूप नेत्र तद्रुप भासते मोकळ्या पिंगट बाबर झोटी भयंकर रुळती पृष्ठे संध्या भ्रवर्ण श्मश्रूंची दाटी सकळा ओठी दिसत असे ऐसे ते अति भयंकर प्रेत दृष्टी पडतांची अवचित विप्रदास भार्या अंतरात भय अत्यंत पावले थरथरा कापू लागली नेत्रांवरी झापड पडली मग शंकरा ते हृदय कमळे स्मृती शिरली कुंजांत परे विप्रदास अति गंभीर मार्गी तैसाची राहुनी स्थिर म्हणे रे तुम्ही विकटाकार कोण समोर पातले ते तयाची ऐकूनी भारती वन्ही शिखांगज नामा प्रेतपती त्या विप्रदास साधू शूद्रा प्रती वंदुनी बोले सादर हे साधुवर्या सांगू काय आज आमचा निसंशय जाहला असे भाग्योदय म्हणून पाय दिसले हे ह्या तव दर्शन मात्रेसी आमुचे जळूनी पापराशी किंचित ज्ञान उदेले मानसी म्हणून तुझसी प्रार्थितो आम्ही तो प्रेत निंद्य भक्षक सर्वदा निंद्य कर्मकारक अनेक पापांचे विधायक दुःखदायक सर्वांसी ऐसे क्रूर स्वभावी समस्त सप्तशत संख्या आहूत क्षुधातृषेने पीडित सतत मरुमंडळात भ्रमतसो कर्मपाशे सुबद्ध होऊन सदा दुःखचे भोगितो पूर्ण परी आजी हे देखता चरण किंचित समाधान वाटले साधू जनते दीनवत्सल आम्ही पापी दीन केवळ तरी कृपा करूनी पापे समूळ निरसूनी आम्हा सोडवी तुझ वाचूनी आम्हा रक्षिता कोणी न दिसेगा भाग्यवंता दुःखे भोगित फिरता फिरता फारची आता भागलो तरी मा सत्वर कृपा करी ऐसी प्रेतांची ऐकूनी वैखरी विप्रदासाच्या विशुद्ध अंतरी कृपा लहरी उचंबळल्या मग तये प्रेत मुक्ती विषयी ऐसा उपाय योजिला पाहे स्वये अधिक मासा ठाई नित्य स्नान केले होते जे त्यातून स्नान सप्तकाचे फळ सर्व प्रेतांसी दिधले सो जवळ तेने योगे ते प्रेत सकळ झाले तत्काळ दिव्य रूपे सकळ ही पापे लोपली तो तेथे दिव्य विमाने पातली मग त्या माझी ती प्रेत मंडळी बैसती झाली आनंदे आणि ते त्या साधू विप्रदासास नमित स्तवित गेले स्वर्गास एवंत्या सप्तशत प्रेतास स्वर्ग लोकवास लाभला अधिक मासीचे नित्य स्नान तयाचा महिमा वर्णील कोण स्नानाची याच पुण्ये जाण सप्तशत प्रेत उद्धरले येथींच्या एक स्नानाचाही अत्यद्भुतची महिमा राही एतद विषयी तुझये समयी पूर्वे इतिहास सांगतो सौराष्ट्र देशा माझारी प्रभास नामक पुण्यनगरी सोम शर्मा हे नामधारी सदाचारे विप्रवसे
तो सकळ गुणसंपन्न, वेदशास्त्र पारंगत पूर्ण, वाजपेयादी महायज्ञ केले असती तेणे बहु, अनेक विध उत्तम दाने दीधली असती द्विजाकारणे, वापी कूपादी पूरते तयाने, ग्रामो ग्रामी बांधिले, कार्तिक स्नाने माघ स्नाने, प्रतिवर्षी सारिली विधीने, अधिक मासही बहुप्रीतीने, स्नानादी व्रती पाळिले, तीर्थयात्रा आटोपिल्या बहुत, व्रते ही केली असंख्यात, ऐसा तो सद्धर्मे व्रते सतत, तो एक अद्भुत प्रवर्तले, कोणे एके दिवशी प्रभाती, तो सोमशर्मा विप्रसुमती, सरस्वती सिंधू संगमा प्रती, स्नानार्थ त्वरित चालला, तो मार्गामाजी तयास, अवचित भेटला एक राक्षस, जयाच्या पाहुनी स्वरूपास, देवही त्रास पावती, पर्वताकार देह मोठा, पिंगटवर्ण ऊर्ध्वजटा, अत्यंत वक्र भुकुटी विकटा, कपाळी पट्टा शेंदुराचा, अतिपसरट मुख थोर, कराल जिम्हा लोंबे बाहेर, उभय ओठ अत्यंत घोर, दाढा वक्र नांगर जैसे, उभय नेत्र अति आरक्त, जैसे खदिरांगार प्रदीप्त, गिरिग भुवरे खोल अत्यंत, तैषा दिसत नाक पुड्या, विकृताकार महाहनुवटी, उष्ट्रावत ग्रीवा लांब मोठी, वृक्ष स्कंधा परी बाहुवटी, तैशीच कटी मृदंगासम, पादतरी ताल वृक्षाकार, भयानक लांब उदर, रात्रंदिवस क्षुधातुर, दंत कर वाजवे, सर्वत्र निर्भय शूर अत्यंत, हाहाकारे ओरडत, सकळ जीवांचा करी घात, नरा सतत भक्षीमयी, ऐशा त्या राक्षसा ते पाहुनी, सोमशर्मा दचकलामनी, परी नृसिंहा ते स्मरूनी तत्क्षणी, नावेक उभा राहिलासे, तव तो राक्षस ओरडत, विप्रासी धरू धावला त्वरित, परिस्व सामर्थ्य न चले तेथ, म्हणून विस्मित जाहला, आणि तपस्तेजे जाज्वल्यमान, ऐसे विप्राचे रूप पाहून, राक्षसाच्या अंगी तत्क्षण किंचित विवेक उद्भवला, तैशीच लोपली दुर्मती, मग तो राक्षस सोमशर्म्या प्रती, दंडवत करून या प्रणती, जोडिल्या हाती विनवी पै, अहो स्वामी साधूपदेशेसी, उत्तम योग साधला दियासी, तेत्या योगे इतर जनासी, दुराधर्ष होत जैसे, तैसे तपस्तेजे करून, अग्निवत तुम्ही जाज्वल्यमान, म्हणून मज समदृष्टा लागून, सर्वथा अधृष्य, मी तो बहुपापांचा पर्वत, राक्षस जाती दुष्ट अत्यंत, परिमद भाग्ये आज तुम्ही येत, साधू प्राप्त जाहले ते, म्हणून मज राक्षस त्वीही, हे दर्शन झाले ये समयी, तरी आता दयाळी लवलाहे, दुर्गतीतून उद्धरावे, तुम्ही सत्पुरुष दया सिंधू, दीनजनांचे केवळ बंधू, मी तो दीन पापी असाधो, कृपा अगाध कीजिये, ऐसे राक्षसाचे वचन ऐकून तो सोमशर्मा ब्राह्मण, स्वांतरी धर्म तत्वाचा पूर्ण विचार करू लागला, जरी मी आता ह्या निशाचरा, निर्भत्सीन नानातरा, तरी हा येथून माघारा, जाईल खरा अन्यत्र, परी हा दुष्ट सर्वत्र फिरत, आला हिंसा करीत, येच रीती पुढेही सतत, करील घात जीवांचा, आणि आज याते मुक्त करिता, हिंसा निवृत्ती होऊन सर्वथा, दयारूप बहुपकृती करता, धर्म ही माझा होईल, तरी आपण हेची करावे, राक्षसासी आता उद्धरावे, ऐसे विप्रे निश्चयूनी वरवे, हस्ती उदक घेतले, आणि स्वकृतचे अधिक मास स्नान, त्यातून एक स्नानाचे पुण्य, यथोक्त संकल्प करून, राक्षसा लागून अर्पिले, तेणे पुण्ये तो निशाचर, तत्काळ झाला दिव्य रूपधर, तव देवगणी त्या विप्रावर, पुष्पे सुंदर वर्षिले, आणि मांडिले तयाचे स्तवन, म्हणती भला भला रे तू ब्राह्मण, तुवा राक्षसा ते उद्धरून, जीव संपूर्ण वाचविले, सर्वांवर तुवा उपकार केला, तू धन्य 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 भला, पुन्हा पुन्हा इत्यादी बोला, बोलून स्तविला तो विप्र, मग अति सुंदर जे विमान,
नवरत्न खचित महान सुवर्ण किंकिणी युक्त असून प्रकाशमान सूर्यापरे ज्या माझी सर्व भोग असते किन्नर गंधर्व गण जाते अप्सरा गण नृत्य करीते पक्षी बोलते अतिमधुर ऐशा सुंदर विमानी तत्क्षण त्या दिव्य रूपियासी वैसवून विमानासह देवगण स्वर्ग भुवना चालले तैतो दिव्य रूपधारी पुरुष स्तुतिपूर्वक बंधूने विप्रास देवगणासह स्वर्गास आनंदे जाता जाहला इंदिरे ऐसे अधिक मासा ठाई स्नानाचे फळ असे पाही यास्तव हेची नारी नराही नाना उपायी आचरावे जरी मानव जन्म पावून तेथे न करीते एकही स्नान तरी तत्करींचे अमृत संपूर्ण गेले गळून जाणिजे ऐसी स्नान महिमा कथा श्री विष्णूने कथिली तत्वता आता एकांतरोपवास व्रता पुढील प्रसंगी सांगिजेल श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर द्वाविंशती तमोध्याय गूढः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण 22व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे। या 22व्या अध्यायामध्ये स्नानाचं महात्म्य भगवान महाविष्णू देवी महालक्ष्मीला सांगतायत। कारण की आपण बघितलं कालच म्हणजे कालच्या पारायणात महालक्ष्मीने महाविष्णूंना या स्नानाबद्दल अजून जास्त माहिती देता येईल तर बरं होईल आणि आपण ती माहिती आम्हाला द्या अशी विनंती केलेली होती आणि त्याच विनंतीला मान देऊन भगवान महाविष्णू ह्या अध्यायात देखील स्नानाचं महत्त्व आपल्याला समजावून सांगतायत। त्याबद्दल 2 कथा ते आपल्याला सांगतायत। मग सर्वप्रथम कथा कशी आहे तर भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगताय की अधिक मासातील स्नानाचे महत्त्व फार आहे। मी किती वर्णन करू असे मला झाले आहे। त्या संबंधीच्या कथाच मी तुला सांगणार आहे। 700 प्रेते स्नानाच्या पुण्याने कशा तऱ्हेने मुक्त झाली याची एक गोष्ट आपल्याला पुराणात दिसून येते आणि तीच गोष्ट मी तुला आता सांगणार आहे। 700 प्रेत आपण मागच्या अध्यायात एक प्रेताला एक भूतात्म्याला कशी मुक्ती मिळाली ते बघितलेलं होतं। आता तर येथे 700 प्रेत आहेत आणि त्यांना कशा तऱ्हेने मुक्ती मिळणार आहे ते आता आपण बघणार आहोत। गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नामक एक नगर होतं। ते शंकराचं अतिशय आवडतं नगर होतं आणि अतिशय मोठं आणि प्रशस्त होतं। त्या नगरामध्ये मोठे मोठे प्रशस्त चौक होते, मार्ग होते, अतिशय उंच भव्य दिव्य असे महाल होते, मंदिरं होती, उपवने होती आणि ती उपवने देखील कशी होती तर अत्यंत सुशोभित अशा स्वरूपात ती उपवने होती आणि अशा त्या नगरामध्ये आपापले स्वधर्म कर्म आचरण करणारे नागरिक भक्तिपूर्वक अंतःकरणाने राहत होते। तेथल्या मंदिरातून कायम भजनांचा कीर्तनांचा आवाज आपल्याला ऐकू येत असे। विद्वानांच्या सभेत कायम शास्त्र चर्चा रंगलेली असे। नगरामध्ये समाजोपयोगी कार्य सतत चालत असे। तेथे विप्रदास नावाचा एक सदाचार संपन्न शूद्र राहत होता आणि त्याची पत्नी अतिशय पतिव्रता होती। कालांतराने अधिक मास जेव्हा प्राप्त झाला तेव्हा त्या अधिक मासामध्ये त्या दोघांनीही स्नान करण्याचं व दान करण्याचा व्रताचा संकल्प घेतला आणि जो संकल्प घेऊन त्यांनी अधिक मासामध्ये रोज स्नान करणे, रोज दान करणे अशा तऱ्हेने ते विधिवत व्रताचरण करू लागलेले आहे। गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी सारणेश्वर नावाचं महादेवाचं अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर आहे। त्या सारणेश्वराचं दर्शन घ्यावं, त्याची पूजा करावी असा त्यांचा नित्यक्रम होता। त्यांनी प्रतिदिनी ब्राह्मणांना महावस्त्रे व नाना तऱ्हेचे द्रव्य दान देण्यास प्रारंभ केलेला आहे। आपण स्वतः गरीब आहोत व तुम्ही स्वल्प संतुष्ट आहात। दाने स्वीकारून
आपण माझ्यावर उपकार केले आहेत, मी तुम्हाला जो काही त्रास दिला असेल त्याबद्दल मला क्षमा करा, अशा तऱ्हेची प्रार्थना तो विप्रदास कायम त्या ब्राह्मणांना करत असे. मग एकदा विप्रदास आपल्या पत्नीसह मासांती ह्या व्रताची समाप्ती करून ब्राह्मणांना संतुष्ट करून तो आपल्या घरी पुन्हा येत होता. बरं, येत असताना वाटेमध्ये काय झालंय तर ही 700 प्रेत त्याच्या समोर आलेली आहे. ती कितीतरी भयंकर स्वरूपाची अशी ती प्रेतात्मी होती. त्यांच्या विद्रूपतेचं वर्णनच आपण करू शकत नाही असं मला वाटतंय. विप्रदासाच्या पत्नीला त्यांना बघून फार भय वाटलं, फार भीती वाटली. पण विप्रदास मात्र अतिशय शांत होता व धीट होता. त्याने त्या भूतांची सर्व कहाणी विचारलेली आहे आणि मग ती भूते विप्रदासाच्या दर्शनाने थोडीफार सुखी झालेली आहे, शांत झालेली आहे, सौम्य झालेली आहे. आणि मग त्यांनी आपल्या पूर्वजन्मातील केलेल्या अनेक पापांची माहिती त्या विप्रदासाला सांगितलेली आहे व सध्याचे हाल झालेले देखील त्यांनी सांगितलेले आहे. आणि मग ते विप्रदासाला अतिशय करुणेने प्रार्थना करताय की आमचा तुम्ही उद्धार करा, आम्हाला याच्यातून मुक्त करा आणि हे फक्त तुम्हीच करू शकतात. अशा तऱ्हेची प्रार्थना ते विप्रदासाकडे करताय. आणि विप्रदासाला देखील त्यांची दया आलेली आहे. त्याने अधिक मासामध्ये जी स्नाने केली होती त्या स्नानांमधले 7 दिवसांच्या स्नानाचं पुण्य त्या 700 भूतांना त्याने दिलेलं आहे. आणि मग हे पुण्य दिल्यामुळे ते सर्व जीव त्या प्रेत योनीतून मुक्त झालेले आहे. त्यांचं प्रेत शरीर जे होतं ते अदृश्य झालेलं आहे आणि दिव्य देह त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि मग जसं त्यांना हे दिव्य देह प्राप्त झालं, त्यांच्यात पुण्यकर्माचा वास झाला, तसं लगेच स्वर्गातून एक भव्य दिव्य विमान तेथे उपस्थित झालेला आहे. आणि त्या विमानात ही 700 ही भूत म्हणजे दिव्य देहधारी आता मनुष्य त्या विमानात बसलेले आहे आणि स्वर्गाकडे प्रयाण करते झालेले आहे. अशा तऱ्हेने 700 प्रेतांना कशी मुक्ती मिळाली हे मी तुला सांगितलेलं आहे, असं भगवान पापहर्ता महाविष्णू देवी महालक्ष्मीला सांगताय. आणि पुढे ते अजून असं सांगताय की आणखी एक गोष्ट आहे जी मी तुला सांगणार आहे. मग त्या गोष्टीमध्ये काय आहे तर प्रभास नामक पुण्यस्थान सौराष्ट्रात आहे. सौराष्ट्रामध्ये प्रभास नावाचं एक अतिशय पुण्यकारक स्थान म्हणजे नगर आहे. तेथे सोम शर्मा नावाचे ब्राह्मण राहत होते. अतिशय सद्गुणी होते, भक्ती मार्गी होते, विद्वान होते, अतिशय उदार मनाचे होते. त्यांनी नाना तऱ्हेचे जप, तप, यज्ञ आदी सर्व धार्मिक कार्य केलेली होती. नाना तऱ्हेची तीर्थयात्रा व स्नाने देखील त्यांनी केलेली होती. ते एकदा सिंधू सरस्वती संगमावर त्यांच्या पत्नीसह स्नानासाठी जात असताना एक पर्वत प्राय शरीराचा भयंकर मोठा राक्षस त्यांच्या समोर आलेला आहे. आणि त्याला आपल्या समोर आलेलं पाहून सोम शर्मा सुरुवातीला थोडे दचकून गेलेले आहे, घाबरलेले आहे. तो राक्षस त्या सोम शर्मांच्या अंगावर धावून गेला आणि तो जसा धावून आला तसा लगेच त्या सोम शर्मांनी नृसिंह रूपी महाविष्णूंचं स्मरण केलेलं आहे. आणि त्यांचं स्मरण करून ते सोम शर्मा ब्राह्मण तेथे अतिशय धीटपणे, अतिशय शांतपणे स्थिर झालेले आहे. आणि मग त्यावेळी त्या तपस्वी सोमशर्म्याच्या दिव्य तेजस्वी दर्शनाने, शरीराच्या ओऱ्याने, आभाने त्या राक्षसाचं मन एकदम पलटून गेलेलं आहे. तो देखील लगेच सौम्य झालेला आहे आणि लगेचच त्याने त्या सोमशर्मांचे चरण धरले आहे. त्यांना तो शरण गेलेला आहे आणि त्यांना प्रार्थना करू लागलेला आहे, त्यांची स्तुती करू लागलेला आहे. तो राक्षस त्या ब्राह्मणाला म्हणतोय की माझी स्वतःची दुःखप्रद स्थिती अशी झालेली आहे, तुम्ही माझा उद्धार करा अशी मी तुम्हाला प्रार्थना करतोय. आणि मग तो सोमशर्मा स्वतःच्या मनाशी जरा विचार करू लागला. त्याने मनामध्येच विचार केला. त्याने काय विचार केला की या राक्षसाचा जर उद्धार केला तर पुढील काळात याच्या हातून होणारे नरसंहार थांबतील, पापकृत्य थांबतील,
याला देखील त्या गोष्टींचा त्रास होणार नाही आणि बाकी सर्वसाधारण जनमानसांना देखील याचा त्रास होणार नाही. पण जर आपण याचा आता उद्धार नाही केला तर हा अजून चिडून कदाचित तो इतरांना देखील त्रास देईल आणि मला देखील त्रास देईल. मग याच्या पापकृत्यांमध्ये देखील वाढ होईल आणि सर्वसाधारण जनमानसांवरती देखील याचे अत्याचार वाढतील. असा त्यांनी विचार करून त्यांनी हातामध्ये उदक घेतलेला आहे, म्हणजे पाणी घेतलेलं आहे आणि आपण जी अधिक मासामध्ये स्नाने केली होती त्यातल्या एका स्नानाचं पुण्य त्याने त्या राक्षसाला दिलेलं आहे. आणि त्या राक्षसाने जसं ह्या पुण्यकर्माचा स्वीकार केला तसे लगेच ताबडतोब त्याचं ते विक्राळ शरीर नष्ट झालेलं आहे आणि दिव्य शरीर त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्याने त्या सोमशरण्यांची नाना तऱ्हेने स्तुती केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे आणि लगेचच मग एक स्वर्गातून दिव्य विमान त्यांच्या पुढे उपस्थित झालेलं आहे. त्या विमानात हा दिव्य शरीरधारी राक्षस बसलेला आहे आणि स्वर्गाकडे जाता झालेला आहे. स्वर्गामध्ये त्याला अलौकिक असं स्थान प्राप्त झालेलं आहे. अनेक देव त्याला तेथे भेटलेले आहे आणि त्याला घेऊन जाण्याकरता देखील देवदूत स्वतः त्या विमानात आलेले होते. अशा तऱ्हेने ही कथा देखील भगवान महाविष्णूने देवी लक्ष्मींना सांगितलेली आहे. आणि मग ते लक्ष्मीला काय म्हणताय की हे इंदिरे, अधिक मासामधील स्नानाचं हे असं सगळं महात्म्य आहे, जेवढं सांगू तेवढं कमी आहे. नाना तऱ्हेची वर्णन, पुष्कळ कथा या आपल्याला अधिक मासाबद्दल सांगता येतात. त्याचे पुण्य, अधिक मासातल्या स्नानाचं पुण्य हे स्वतःपुरता मर्यादित न राहता आपण दुसऱ्याला देखील देऊ शकतो आणि त्यांचा देखील आपण उद्धार करू शकतो. त्याच्यामुळे त्या पतितांचा उद्धार होणार आहे आणि त्यांना देखील मुक्ती प्राप्त होणार आहे. अशा तऱ्हेने भगवान महाविष्णूंनी महालक्ष्मीला असं वाक्य बोललेले आहे. आणि इथून पुढे मी तुला एकांतर उपवासाचा महिमा सांगणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. हीच गोष्ट वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत आहे. इथून पुढच्या अध्यायात आपल्याला एकांतर उपवासाचा महिमा बघायचा आहे. अशा तऱ्हेने आपण या 22व्या अध्यायात स्नानाच्या महत्वाच्या 2 कथा बघितलेल्या आहेत. उद्याचं व्रत विशेष किंवा दान विशेष काय आहे हे आता बघायची वेळ झालेली आहे. उद्याची देवता शेषशाही स्वरूपातले भगवान महाविष्णू आहे आणि उद्या आपल्याला दान करायचंय ते खडी साखरेचं, मनुकांचं किंवा किसमिशांचं हे दान आपल्याला सत्पात्र व्यक्तीला द्यायचं आहे. बरं, दान कसं द्यायचंय हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आपण बाजारातून आणताना ते पिशवीत आणतो किंवा कागदामध्ये बांधून आणतो आणि तसंच ते मात्र आपण दान देत असतो. या वेळेला मात्र असं करायचं नाही. एक पात्र घ्यावं, त्यातल्या त्यात ते पात्र खास करून कांस्याचं असावं, काशाचं ते भांड असावं. त्याच्यामध्ये खडीसाखर ठेवायची आहे किंवा मनुके ठेवायचे आहे, त्याला झाकण लावायचं आहे. त्यासोबत दक्षिणा, विडा, सुपारी, महावस्त्र आणि श्रीफळ देखील आपण ठेवायचं आहे. आणि असं दान एका सत्पात्री योग्य व्यक्तीला आपण द्यायचं आहे. हे असं दान दिल्याने आपली सर्व पाप, आपल्या सर्व व्याधी, आपले सर्व दुःख, आपले सर्व दरिद्र, आपले सर्व कष्ट यांचा नाश होणार आहे आणि सर्वतोपरी आपलं कल्याण होऊन आपल्याला महत्पुण्य पदरी पाडून घेता येणार आहे. अशा तऱ्हेने उद्याच्या दानाचं महत्व आपण बघितलेलं आहे. या अधिक महिन्यामध्ये काय व्रताचरण आपण करू शकतो तर याबद्दलची माहिती अशी आपल्याला आहे की अधिक मासाच्या पोथीचं उत्तमरित्या वाचन करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीकडून आपण अधिक मासाची पोथी वाचून घ्यायची आहे. मग ती तुम्ही 3 दिवसात असेल, 7 दिवसात असेल किंवा दर दिवशी एक अध्याय याप्रमाणे संपूर्ण महिनाभर असेल, जसं त्या व्यक्तीला शक्य असेल, तुम्हाला शक्य असेल, एकमेकांची सांगड घालून ही अधिक मासाची पोथी त्यांच्याकडनं आपण वाचून घ्यायची आहे. आणि हे वाचन संपूर्ण झालं की मग आपण काय करायचे की तीच पोथी जी आपण त्यांच्यासाठी वाचनासाठी आणलेली होती तीच पोथी उत्तम वस्त्रामध्ये गुंडाळून त्याला बांधून त्यावरती आपण दक्षिणा ठेवून त्या वाचकाला आपण दान द्यायचे आहे. अशा तऱ्हेचं एक
उत्तम व्रताचरण येथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आपण उद्याचं दान विशेष बघितलंय, व्रत विशेष बघितलेलं आहे. उद्यापासून आपल्याला एकांतर उपवासाचं महत्व देखील अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे. तोपर्यंत मी आता तुमची आज्ञा घेतो आणि उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. नमस्कार. नमस्ते, जय श्री कृष्ण. मैं अंजलि नारायण तथा मैं श्री संदेश नारायण नासिक माहेश्वरी बालाजी मंडल की अध्यक्षा तथा मेरी सखी सौ वैशाली मुंदड़ा, इन दोनों को और बाकी सभी सदस्यों को तहे दिल से नमस्कार करती हूँ और इस अधिक मास की शुभकामनाएं प्रेषित करती हूँ. और यह वीडियो देखने वाले सभी सज्जनों को भी मैं मनपूर्वक अभिवादन करती हूँ. और यह वीडियो बनाने का उद्देश्य यही है कि घर घर में ऐसी पूजा ग्रंथ पठन हो. इसके लिए यह मंडल जो कार्य कर रहा है, भविष्य में भी ऐसे ही उपक्रम इनके हाथों से हो, ऐसी मैं इनसे अपेक्षा करती हूँ. इस महामारी की वजह से, कोरोना की वजह से जो अधिक मास में हम पूजा पाठ करते थे पहले, ये होगा कि नहीं ऐसे लगता था, लेकिन यह जो सौरभ गुरु जी है, इन्होंने हमारे लिए बहुत ही अच्छी सुविधा करके टेक्नोलॉजी का उपयोग करते हुए आज घर घर में इतना अच्छा ग्रंथ पठन तथा उसका मराठी में अनुवाद, व्रत, दान, तपाचरण क्या करना है और उस अध्याय की, अभी तक तो 17 अध्याय हुए हैं और हर एक अध्याय की कथा स्वरूप क्या है ये हमें बहुत अच्छी तरह से समझाया है. उनकी सरल भाषा और उनका प्रभाव हमें बहुत अच्छा लगा. और इस वीडियो को ना सिर्फ नासिक में यह ग्रंथ पठन हो रहा है, बल्कि नासिक के बाहर भी मेरी इतनी सारी फ्रेंड्स ने मुझे फ़ोन करके बताया कि कुछ मध्य प्रदेश में है, कुछ तो भारत के बाहर भी है, और वहाँ पर उनको ये मराठी का अनुवाद और ग्रंथ पठन भी मिल रहा है. पुरुषोत्तम मास का जो पुण्य फल है एक प्रकार से उनको मिल रहा है. तो इस उपक्रम के लिए मैं पुनः एक बार सभी सदस्यों को, अध्यक्षा और मेरी सखी वैशाली को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ.